100 पैकी 99 लोक जरी म्हणली की हे चुकीचं आहे तर त्या 99 लोकांना फाट्यावर मारायचा आणि आपलाच रेडा गावना करायचा। आपण मेकअप क्लासवर व्हिडिओ बनवला, त्यात कोणाचं नाव घेतलं नाही, सगळ्या व्हिडिओ ब्लर केल्या, कारण आपल्याला फक्त रियालिटी मांडायची होती। पण आंतरराष्ट्रीय लेवलच्या मेकअप आर्टिस्ट MUA ऑफेंड झाल्या आणि ह्यांनी मोठीच्या मोठी एक कमेंट केली, निम्मी इंग्लिश मधनं निम्मी मराठी मधनं। आता मी काय सगळी वाचली नाही, मला ते इंग्लिश कळलं बी नाही, आपल्याला कुठे इंग्लिश येतं। पण मी तुला म्हणलं होतं की दुआ में याद रखना। खरी गोष्ट अशी आहे की हिचे स्टुडंट पण हिला डिफेंड करायला आले नाहीत। ही कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवली असती, पण व्हिडिओ हिथंच 5 मिनिटाचा होऊन जाईल। समर्थकांनी जर समर्थन दिलं असतं तर लय मजा आली असती, पण ऐन टायमिंगला लोकांनी धोका दिल्यामुळं किंवा अजून काय 100 कारणं असू शकते ती कमेंट डिलीट करण्यात आली। आता व्हिडिओ खाली ती कमेंट नाही, पण आपल्याकडे आहे। मराठीमध्ये एक म्हण आहे, बकरीचा शेपूट माशाही मारना लाजही राखना। आता ह्या म्हणीचा कुठल्याच गोष्टीची काय संबंध नाही, असंच मला आदनमधनं म्हणी आठवते, त्या म्हणून मी म्हणत असतो। नाही, विषय काय माहिती आहे का, माझ्या एकट्याचीच व्हिडिओ होती ना तोपर्यंत सगळं ठीक होतं, पण नंतर सगळ्यांनीच हा टॉपिक मिल्क करायला सुरुवात केली, त्यामुळे माघार घ्यायला लागली असेल असं मला वाटतंय। पण आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा राडा होणार, पुन्हा राग येणार, कारण आज आपण बघणार आहे ह्यांचे नेटवर्क मार्केटिंगचे चाळे। कोणीतरी थोर माणूस म्हणला, आई वडीलच माझे प्रथम गुरु, तिथूनच माझे अस्तित्व सुरू। घरात आईबापांनी एखादं काम सांगितलं तर 50 फतरशका फोडणारी बाहेर जाऊन रील स्टारच्या रील मध्ये येण्यासाठी हे असले चाळे करतात। या व्हिडिओमध्ये पाय धुणाऱ्यांच्या आईबाप त्यांना एकदा तरी त्यांच्या आयुष्यात म्हणले असतील की बाबा अभ्यास करा, काहीतरी मोठं करा, आणि त्यांचंच जर ऐकलं असतं किंवा त्यांनाच गुरु म्हणून जर त्यांच्या शब्दांचं पालन केलं असतं तर आज अशी पाय धुण्याची वेळ आली असते का तुमच्यावर? काय नाही मित्रांनो, फक्त पाय धुवून आता त्याचं पाणीच प्यायचं राहिलंय। ही माझी 4थी वेळ आहे, मी अजून पण सांगतोय तुम्हाला, मी सगळ्यात मोठा प्रशंसक आहे 2019 पासून। तिला मानलं पाहिजे, तिच्यामध्ये शिकण्यासारखं खूप आहे, म्हणजे तिच्यासारखं कोण असू शकत नाही। तुम्ही विचार करा ना, लाखात फी घेऊन पण त्याच पोरांकडून पाय धुवून घेतलं, रडायला पण लावलं आणि वरनं अजून व्हिडिओ पण टाकली सोशल मीडियावर। लावा ताकद, तावात हे सगळं करायला लय मजा आली असेल, कारण सगळीच करत होते, तुम्ही पण केलं। पण आज ही व्हिडिओ बघून तुम्हाला एकदा तरी एम्बॅरेसमेंट फील झाल्याशिवाय राहणार नाही। विचार करा, उद्या तुमची पोरं शाळेत जातील आणि बाकीचे पोरं त्यांना काय म्हणतील, ही आहे ना ह्याच्या आहे ना पाय धुतलेलं। माझा वय लहान आहे म्हणून तुम्ही माझी कामगिरी नजरअंदाज नाही करू शकत, सत्याला स्वीकारा। देशाच्या GDP मध्ये 90% वाटा कोणाचा आहे? ह्यांचाच तर आहे। तुमची कामगिरी कशी नजरअंदाज करायची मॅडम? बेरोजगार लोकांना तुम्ही प्रोफेशनल बेरोजगार बनायला मदत करताय। कुणी ऑर्डर देतं का? ऑर्डर प्लीज। काय नाही मित्रांनो, गुरुपौर्णिमा नव्हती चालली, हे तर फक्त भविष्यात जाऊन ऑर्डरसाठी काय काय करायला लागल ह्याचं एक प्रॅक्टिकल होतं। तुमच्या नेटवर्क मार्केटिंगच्या ह्या चाळ्यांसाठी हे एवढं भारी गाणं कशाला खराब करताय? जर हे गाणं मी काढलं ह्याच्या मागे एखादं जर इमोशनल म्युझिक लावलं तर ही गुरुपौर्णिमेची व्हिडिओ कमी आणि तिसऱ्याला येऊन बसलेल्याची व्हिडिओ जास्त वाटेल। थोडं ऑफेन्सिव्ह होतंय, पण बघा व्हिडिओ। जी पोरगी जास्त रडल तिला कोर्समध्ये 500 रुपये जास्त डिस्काउंट, आणि ही जी दिसती तुम्हाला ताई समोर तिला 1000 रुपये डिस्काउंट भेटला असणार। हिनं जरा जास्तच लावून धरले। शेवटी एकच गोष्ट बोलेन, काहीच नाही झालं तरी कमीत कमी लग्नाच्या बायोडेटामध्ये अपडेट करायला तरी होईल की आमच्या पुरीनं मेकअपचा कोर्स केलाय, हॅशटॅग आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल। आत्ताच तर आपण व्हिडिओला सुरुवात केली, आपल्याला अजून मेकअपवाल्यांच्या लय मोटिवेशनल स्टोरी बघायच्या आहेत, त्यामुळे ह्या मॅडमला मी इथं स्किप करतोय। आणि तुम्ही जर माझं ऑडियन्स असाल तर तुम्हाला कळलं पाहिजे की काय बघायचं आणि काय सोडून द्यायचं, कारण हे तर चालतच राहणार। पण तुम्ही काय करताय? इंडियन प्रीमियर लीग फुल स्विंग मध्ये, आणि मी तुम्हाला सांगतोय मोस्ट बेट आता मोस्ट इनक्रेडिबल ऑड्स ऑफर करतोय। तुम्हाला खेळायला आवडत असेल नसेल काय विषय नाही, पण मॅच बघायला, प्रिडिक्शन करायला आणि इमोशनचा रश फील करायला एक वेगळीच मजा आहे। आणि या सगळ्यात मोठं काहीतरी जिंकायचा चान्स पण आहे बरं का। मोस्ट बेट कंपनीत इंटिग्रिटी आणि ते इंटरनॅशनल लायसन्स होल्ड करतात, त्यामुळे फेअर प्लेची गॅरंटी आहेच। हे तुम्हाला बेस्ट पॉसिबल एक्सपिरियन्स पण देतात, त्यामुळे तुमच्या बिग विनिंगचे चान्सेस पण वाढतात। ही एक संधी आणि तुम्ही सोडली नाही पाहिजे। मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, द की टू सक्सेस लाइज इन स्टिकिंग टू युअर स्ट्रॅटेजी। पहिल्या वेळी नशिबानं साथ नाही दिली तर गिव्ह नाही करायचं, ट्राय करायचं, कारण तुम्हाला जे पाहिजे ते कधीतरी शेवटी मिळेलच। साइन अप करून पहिल्या डिपॉझिटवर वेलकम बोनस मिळवा विथ फ्री स्पिन। रजिस्ट्रेशन प्रोसेस इजी आहे, तुम्ही व्हॉट्सअप थ्रू पण रजिस्टर करू शकता। जीपे, फोन पे, पेटीएम, बिटकॉइन थ्रू पण तुम्ही डिपॉझिट करू शकता आणि 15 ते 20 मिनिटात तुमच्या विनिंगचा विड्रॉल पण होईल। सीजनल आणि वीकली बोनस, 24 तास कस्टमर सपोर्ट, मोस्ट बेट मध्ये हे सगळं जे तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स देईल। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली, लगेच साइन अप करा आणि आपल्या प्रोमो कोडचा यूज करा बोनस अनलॉक करण्यासाठी। स्टेला होती, मी खूप प्रॅक्टिस करायची। मॅमनी मी कधी पण मॅम झोपलेला असेल, काही पण करत असेल, मी मॅम कडे गेली, मॅम कधी विचारलं मॅम मी बरोबर करते चुकीचं करते, मॅमनी मला सांगितलंय
रील टाकलेली क्लासच्या प्रमोशनसाठी पण ते चुकीच्या ऑडियन्सकडे पोहोचली, तरी पण एकदम अप्रतिम अशी नाट्यरचना केली. तुमच्या मॅडम झोपल्या असतील नाहीतर काय पण करत असतील, तू त्या मॅडमला जाऊन विचारलं की मी बरोबर करते का चुकीचं करते, आणि पुढचं काय सांगायच्या आधीच रडायला लागली. पण मला माहिती आहे मॅडम काय म्हणले असतील, तू राहू दे मी करते. काय मॅडम आहे, स्वतःला टिश्यू घेतलाय आणि त्या पोरीला तसंच रडायला लावलंय. पुसलं ना शिंबूड मॅडमच्या कपड्याला लागले. आणि नंतर आयुष्यात अथर्व आला. नंतर मम्मी बोलली काहीतरी कर, हे कर. मम्मी अथर्वला आधी एक्सेप्ट करत नव्हती, काय करत नव्हती. मग नंतर अथर्व आला. मग अथर्वने मला सपोर्ट केला. त्यानंतर मग मी बोलली, मी घरीच बसून होती, कॉलेज करायची पण इच्छा नसायची, अभ्यासात काहीच इच्छा नाही. मम्मी बोलली कसं काय एवढी फीस भरू शकते, काय भरू शकते का नाही. अथर्व बोलला ती करेल. माझ्या मित्रानंतर अथर्व असा दुसरा बॉयफ्रेंड आहे ज्यानं स्वतःच्या गर्लफ्रेंडला फी भरून मेकअपचा कोर्स करायला लावलाय. ती करेल काहीतरी गोष्ट पूर्ण, अर्धवट ही गोष्ट सोडायची नाही. नंतर आता अथर्वला मी जेव्हा स्नॅप पाठवायला लागली ना रीलच्या, म्हणजे हेअरस्टाईलच्या, तेव्हा अथर्व बोलला हा मग पैसा वसूल झाला. काय पण असेल, स्नॅपचॅट वालं पब्लिक सगळ्यात डेंजर असते. तुम्ही एकदा कशाचे स्नॅप पाठवायचा ते एकदा फिक्स करा आणि मग बोला. अथर्व भावा पैसा वसूल झालाय, पण ही तुला स्नॅप का पाठवत होती? व्हॉट्सअपला पण फोटो पाठवू शकली असती. नाही पण तू असताना स्नॅपचॅटला ही करतीच काय? माझा बॉयफ्रेंड. किती कवळा हसली भावा अथर्व. तू अजून एकदा विचार कर, कारण वेळ अजून गेलेली नाही. हिच्या मम्मीचं ऐक तू. अथर्व तेव्हा बोलला पैसा वसूल आहे बाबा, काहीतरी केलं. मग त्यानंतर बोलली झालं, ह्या स्वप्न पूर्ण झालं, काहीतरी करायचं. सगळ्या गोष्टी अर्धवट सोडलेल्या, त्या काहीच नाही सोडल्या. थँक्यू मॅम, मला मिठी मारा. अरे हो हो हो, मॅडमला घेऊन पडचाल तिकडे, जरा दमानं होऊ द्या, काय घाय नाही आपल्याला. असं वाटतं मॅडम मेकअप सोबत ओव्हर ऍक्टिंगचे पण क्लासेस घेत आहेत. तिच्यासाठी जे सॉफ्ट कॉर्नर आहे ते तसंच राहील. फक्त दीदीने जेवढं शिकवलं तिचं बाहेर जाऊन तुम्ही कोणी नाव खराब करू नका. काय बोलली? दीदीचं नाव बाहेर जाऊन खराब करू नका. दीदीचं आधीच नाव आहे, आता खराब आहे का चांगलं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. काय पण म्हणा, दीदीनं एवढं भारी शिकवलंय की दीदीचं नाव बाहेर जाऊन खराब होऊ शकतं. ह्याचं टेन्शन आता स्टुडंटला पण यायला लागलंय. तुम्ही सगळे एका लेवलला जावा, पण आधी स्वतः तरी पुढे जावा. तुमच्या दीदीने ऑलरेडी डायमंड लेवल अचीव केली. लेवल सबके निकलेंगे, लेकिन निकलेंगे उसके जो यहाँ पे खड़ा रहेगा. लेवल सबके निकलेंगे, बट निकलेंगे उसके जो खड़ा रहेगा यहाँ पे. काय कॉन्फिडन्स आहे हिला. वाटतंय की हिची दीदी मागं राहील आणि ही तिच्या पुढे निघून जाईल. मेकअप केलं की कॉन्फिडंट फील होतं, मी ऐकलेलं, पण एवढं डेंजर फील होतंय मी पहिल्यांदाच बघितलं. मी तिला आधीपासून बघत आली आहे, तर प्लीज मी रिक्वेस्ट करते की कोणी बाहेर जाऊन नाव वगैरे खराब करू नका. सगळ्यांनी मेहनत करा, प्रॅक्टिस करा आणि एका लेवलला पोहोचू आपण परत एकदा. तुझ्या दीदीला तू एकटीनच नाही, सगळ्यांनीच पहिल्यापासून बघितलंय. आणि एखादीला एवढा पण डिस्काउंट देत जाऊ नका मॅडम की तुमच्या क्लासेसचं प्रमोशन व्हायच्या ऐवजी त्याला लूज मोशन लागेल. खूप छान वाटलं, पण हिंमत नाही होते इथे काही बोलायची मला सध्या. माईक घेऊन स्टेजवर आल्यावर हे असलं बोलणाऱ्यांसाठी माझ्याकडे ना वेगळ्याच शब्दांची एक लिस्ट आहे. पण आता काय विषय आहे ना, मी इथं सगळे बोलू शकत नाही. आणि अशा पागल मैत्रिणी भेटले की सोडून जायची इच्छा होत नाहीये मला. एवढेच पैसे तुम्ही मॅडमला दिले, तर तुमचे पैसे संपले, गपचूप घरी निघा. मॅडमला दुसरी बॅच भरती करायची, मॅडमला नवीन लॉट काढायचे, त्याच्यामुळे आपलं तुम्ही निघा दोरीत. काही वर्ड्स नाहीये तुमच्यासाठी, काहीच नाहीये. हसत हसत रडत रडत कसं का होईना एखादी तरी पोरगी शेवटी खरं बोललीच. एवढे दिवस मी रडली नाही, आज मला रडवलंय लोकांनी. ह्यांचं काय होतं का नाही मला पण माहित नाही बरं का, पण रडणं कॉन्स्टंट आहे. आणि एका क्लासचं नाही, हे सगळ्यांचं चालू झालंय असलं. अजून वर्क करायचंय. तुम्ही 1 वर्ष वर्क कराल, 2 वर्ष वर्क कराल, तुम्हाला असं वाटेल की आपल्याला सक्सेस का नाही मिळते, आपण का आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या ऑर्डर्स नाही मिळते. क्यों नाही मिल रे ऑर्डर? कारण तुमच्यासारखे अजून 4-5 जण आहेत, ते महिन्याला 1.5 महिन्याला तुमच्यापेक्षा डबल लॉट बाहेर काढतात. तुमच्या पहिल्या स्टुडंटनं मेहनत करून तिला ऑर्डर भेटेपर्यंत एका वर्षात तुमच्या कमीत कमी 6 बॅच बाहेर निघतील. किंवा का नाही आपण पुढे जात आहे. तर या गोष्टी सामान्य माणसाबरोबर होत असतात. या गोष्टी सर्वसामान्य लोकांसोबतच होतात. आता अंबानीची बायको तर मेकअपचा कोर्स नाही लावणार. सर्वसामान्य घरातल्या पोरीस हे असले कोर्स करतात आणि ऑर्डर मिळायला कष्ट नाही लागत, क्लायंट्स लागतात. कोर्समध्ये शिकवणं, स्टेजवर मोटिवेशन देणं आणि रिअलमध्ये क्लायंटला जाऊन अप्रोच करणं ना, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. पण एवढंच बोलेन, जितकं कष्ट कराल तितकं तुम्हाला फळ देणार. देवावर विश्वास ठेवा. ह्या स्वतः पण सांगतात की तुम्हाला ऑर्डर नाहीत मिळणार, पण तुमचं काय झालंय माहितीये का, तुम्ही झालाय ब्रेन वॉश. त्यामुळे तुम्हाला नाही समजणार की ह्या काय बोलतायत. कोणताही कोर्स विकायच्या आधी स्वप्न विकायला लागतात, हे खरंच आहे. कोर्स यांच्याकडून शिकायचा, पैसे ह्यांना द्यायचा आणि विश्वास कोणावर ठेवायचा? देवावर. आणि माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवा. विश्वास ठेवा यांच्यावर.
तू ऑर्डर देणार आहे का यांना? नाही देशील, पण मला मान्य आहे, पण किती स्टुडंटला देशील? पूर्ण टोटली डिपेंड आहे तुमच्यावरती. बस झालं या व्हिडिओमध्ये एवढंच. नो हेट टू एनीवन. लय व्हिडिओ बनवले या टॉपिकवर. आता तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा पॉलिटिकल व्हिडिओ बघणार का? पॉलिटिकल. आणि जर तुम्हाला पॉलिटिकल टॉपिकवर व्हिडिओ बघायच्या असतील तर #पॉलिटिक्स 300 कमेंट झाल्या पाहिजे कचाकच. लगेच इलेक्टोरल बॉन्डवर आणि डिक्टेटरशिपवर व्हिडिओ येणार, पुढचीच व्हिडिओ येणार, फुल राडा. छोट्या मोठ्या कॉन्ट्रोवर्सी लय झाल्या, आता आपण डायरेक्ट आंतरराष्ट्रीय कॉन्ट्रोवर्सी करणार आहे. त्यामुळे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण ऑडियन्स आहे तर सगळं आहे, लोक तरी पाहिजे ना काय बनवतोय ते बघायला. त्याच्यामुळे बघा 1 लाख सबस्क्रायबर व्हायला ना थोडंसंच राहिलं, एवढंच. त्यामुळे 1 लाख सबस्क्रायबर करून टाका आणि पुढचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट करायला विसरू नका, ठीक आहे? सगळी गाणी वाजणार, सगळी गाणी वाजणार. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा, अशी बी दिसतीस